सर्वात जास्ती लक्ष वेधून घेतलं ते कडाडून बोलणाऱ्या ढोलकीने. ह्या ढोलकीला बोलायला लावणारे हात होते विजय चव्हाण यांचे. उस्ताद झाकीर हुसेन, त्याचप्रमाणे विख्यात संगीत दिग्दर्शक इलाईराजा यांच्याकडे ढोलकीची साथ करणारे विजय चव्हाण यांना मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार विजयजी. नमस्कार. नटरंगमध्ये पूर्ण चित्रपटात सगळ्याच गाण्यांमध्ये तुमच्या ढोलकीची जादू आम्ही सगळ्यांनीच अनुभवली. पण एक सर्वात जास्ती जी म्हणजे प्रकर्षाने मला इथे सांगावीशी वाटते ती गोष्ट अशी की चित्रपटाच्या शेवटी जो टायटल्सचा स्क्रोल जातो तिकडे जवळपास किती 3-4 मिनिटाची जवळजवळ तो 4.5-5 मिनिटाचा सोलो आहे. 5 मिनिटाचा सोलो पीस आहे. पण तो ढोलकीचा सोलो पीस पूर्णपणे संपल्याशिवाय प्रेक्षक उठत नाहीत, थिएटरच्या बाहेर जात नाहीत. रसिकांचा आशीर्वाद आहे आणि त्या सोलोमध्ये मी स्वतः ढोलकी आणि हलगी वाजवले आणि माझ्याबरोबर दुसऱ्या ढोलकीची साथ केले मुसळे साहेबांनी. तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटातून तुम्ही ढोलकी वाजवलेली आहेत, पण खास करून नटरंग विषयी मला विचारायचं की हा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता अजय अतुल बरोबर? नटरंगमध्ये वाजवताना त्यांनी मला जेव्हा म्हणजे पहिल्यांदा बोलवलं आणि मराठी लावणे आहेत म्हणून सांगितलं असं आहे सो अँड सो, तर मी जेव्हा स्टुडिओत गेलो आणि लावण्या ऐकल्या तेव्हा कुठेतरी 20-30 वर्षापूर्वीचं म्हणजे तमाशाचा फड सुरू आहे, ढोलकी सुरू आहे आणि गुप्ते साहेबांच्या भाषेत बोलायचं म्हणजे लई भारी. छान वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये हात जे सुटले 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 जुन्या वातावरणात आणि जे वाजलं आणि ते मायबाप रसिक ज्ञानाधारांनी डोक्यावरती घेतलं त्याबद्दल धन्यवाद. तर आज तीच जादू पुन्हा एकदा तुमच्याकडून ऐकायची आहे मला. प्रयत्न करूया. छान. वंडरफुल.
महाराष्ट्र शासनाचा पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचे झी मराठी